भारतामध्ये जर दुधाचं कलेक्शन बघितलं हे कम्प्लिटली डिसेंट्रलाइज्ड आहे. आपले प्रत्येक शेतकरी असतो त्याला 1.5 ते 2 जनावर प्रत्येकी त्याच्याकडे आहेत. बाहेरच्या तुम्ही न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये गेलात किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये गेलात तरी जवळपास त्यांच्यामध्ये 1,000 ते 10,000 असणारा एक गोठा त्यांचा असतो आणि आपल्याकडं 2 जनावर प्रत्येक घरात असतात. त्यामुळे पहिल्यांदा डिसेंट्रलाइज चेन आहे. जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये हायजीन, क्वालिटी, म्हणजे आपण जे स्मार्ट मिल्किंग वगैरे म्हणतो, आपण झिरो टच मिल्क म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण त्या जनावराला हात देखील लावत नाही. जनावर तिथे येऊन उभं राहतं, तिथं डायरेक्टली ऑटोमॅटिक मिल्किंग होतं, ते कॅनमध्ये येतो, ते आपल्या BMCमध्ये चिल्ड ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये फ्रीज केलं जातं. पण आत्ताचं जर बघितलं क्वालिटीच्या माध्यमातून, शेतकरी येतो, तो हात धुतो का नाही, त्याची जनावरची कास जी आहे ती स्वच्छ आहे की नाही, ज्याच्यामध्ये दूध काढतो ते धुतलेलं आहे की नाही, तिथून ते दूध ज्यावेळी तो डेअरीमध्ये छोट्या आपल्या द्यायला जातो त्यावेळी डेअरीमध्ये जे कॅन आहे तो कॅन उन्हामध्ये ठेवला होता का, त्याला वास येतोय का, ह्याच्यामुळे त्याचा बॅक्टेरिया काउंट वाढत जातो. त्यामुळे आपल्याकडे बघितलं सप्लाय चेनमध्ये भारताच्या दुधाच्यामध्ये खूप मोठं आपल्याला त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत क्वालिटी इम्प्रूव्ह करायला. जर तुम्ही टोटल एक्सपोर्टमध्ये जर भारताचा दुधाचा जर विचार केला तर फक्त टोटल याच्यामध्ये 1% हा ग्लोबल एक्सपोर्टमध्ये भारताचा वाटा आहे. बरं.